नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाची घारीघोरी ढेमशी म्हणजेच कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ढेमशाबाई गेल्या होत्या 1 वीक साठी मुलांना घेऊन विंटर वॅकेशनला त्यांच्या मैत्रिणीकडे, आणि तिकडे त्यांना कोणीच जास्त भाव नाही दिला होता। त्यांच्या त्या ट्रिपला जाऊनही दरवेळेसारखा पचकाच झाला होता। ह्या बाई सोबत नेहमी हे असंच होत असतं, का तर प्रॉपर प्लॅनिंग नसते हिची कधीच कुठेही जाण्या अगोदर। लोक नाचतात म्हणून ही नाचते, याचे त्याचे व्हिडिओ बघायचे आणि सेम कॉपी पेस्ट करायचे, एवढं हिला छान जमते। त्यात वांगोचे तर 90% व्लॉग्स ही ढेमशी कॉपी करते, हे तर वेळोवेळी आपण पाहिलंय। आता ही ढेमशी जेव्हा रिटर्न येत होती तेव्हा हिचा भोपळ्या एवढा जीव कासावीस झाला होता, का तर रिटर्न जर्नी कशी होईल हा विचार करून। आणि एरवी कधीच या ढेमशा बाईला टेन्शन नव्हतं आलं कुठे जाण्याआधी किंवा कुठून येताना, पण ह्यावेळी तिला टेन्शन येत होतं। निघताना ढेमशीने मुलांना प्रवासात भूक लागेल म्हणून सँडविच घेतले होते, पण ते काय अख्ख्या प्रवासामध्ये एकदाही त्या बाईने दाखवलेच नाही। आता एवढं या ढेमशीला टेन्शन येत होतं तर एखादी शांत बसेल ना, सगळं काही नीट होऊ दे ह्यासाठी प्रयत्न करेल, पण नाही, ढेमशीबाई ही ढेमशीबाईच आहे। या सिच्युएशन मध्ये पण हिला व्लॉगिंग करायची होती। ही बाई ना 1 नंबरची चॅप्टर आहे हा मंडळी। गोडबोले लोक असतात ना, जे गोड गोड बोलून स्वतःचे रंग दाखवतात, तसली ही बाई आहे। हिला ओळखण्यामध्ये खरं म्हणजे माझी चूक झाली होती पहिल्यांदा, कारण ही बाई अजिबातच साधी सुधी नाही आहे। हिचं काय म्हणणं आहे की माझ्या लाईफ मध्ये जे काही घडते ते मी ॲज इट इज जसं घडलं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते। पण मी काय बोलते, कशासाठी हे सगळं ही करते, नाही म्हणजे हिच्या आयुष्यात हिने काय माती खाल्ली आहे हे जाणून घेऊन लोकांनी काय करायचं, आणि लोकांना हे असं दाखवायला कसली आली आहे मजा। उलट असले तू टायटल वगैरे ठेवून आय कॅची थंबनेल ठेवून ही बाई फक्त आणि फक्त त्या पडीक चॅनलला व्ह्यूज यावे म्हणून असले प्रयत्न करत असते। आता त्या प्रवासामध्ये हिला टेन्शन येण्यासारखं असं काहीच नव्हतं, सगळं प्री प्लॅन्ड होतं। ही फक्त ऍक्टिंग करत होती। तिकीट्स तर हिने किंवा वेतना काकूने बुक केले असतील, ते डिसाइड करूनच केले असणार ना, म्हणजे यांना आधीच माहिती होतं की नेक्स्ट फ्लाइट जी आहे ती किती वाजताची असणार। ज्या प्रवासाला 3 तास लागले असते तिथे यांनी 17-18 तासाचा प्रवास केला। यांना आधीच माहिती होतं की एवढा वेळ लागणार आहे, मग एवढ्या वेळेत नुसतं बसून काय करणार ना, बसून बसून थोडीच कोण पैसे देणार आहे, किंवा नुसतं रिटर्न जर्नी दाखवली तर काय एवढे व्ह्यूज नाही येणार। म्हणून ह्या जोडप्यांनी पण त्या युरोपच्या जोडप्यांसारखं स्वतःची अतिहुशारी दाखवायला सुरू केली। काय तर म्हणे ऐन ट्रेन पकडण्याच्या वेळी हिच्या मित्रांनी हिला फोन करून सांगितलं की मुलांचे आयपॅड चार्जिंगला लावले होते आणि ते तिथेच राहिले आहेत। मस्त ना? हो मस्त, एकदम मस्त। अगं अगं ढेमशे, ते आता मी हे केलं आता मी ते केलं करण्यापेक्षा आणि त्या बॅग मध्ये काय काय भरलंय दाखवण्यापेक्षा जर तू सगळं सामान घेतलं आहे की नाही, खास करून मुलांचं सामान, हे बघितलं असतं तर ही वेळच आली नसती ना। नंतर त्या नवऱ्याला दोष देण्यात काय अर्थ होता काय, आणि त्याला एकट्याला दोष देण्याची काय गरज होती। मुलं दोघांनी मार प्लॅनिंग करून काढली ना, दोघांची आहेत ना मुलं, मग त्याने एकट्याने काय ठेका घेतलाय का? एक तर तो त्या मुलांना सांभाळतोय प्लस लगेच सांभाळतोय, आणि तू नुसती हातात कॅमेरा घेऊन उपट सोंड्यासारखी झापझूप करत सगळीकडे रेकॉर्ड करत सुटली आहे। किती म्हणजे किती त्या नवऱ्याला या बाईने टोचून टोचून टोमणे मारले हो मंडळी। आणि त्या लहान मुलांना कसं या निर्दय बाईने पायाखाली एका चादर टाकून झोपवलं होतं पाहिलत ना। किती लोक तिथून गेले असतील, जर्म्स असणार त्या जागेवरती, आणि अशा जागेवरती या बाईने हिच्या पोटच्या गोळ्याला झोपवलं। कमाल आहे यार या बाईची। ही ढेमशी ती ढेमशी, पण वेतना काकूही तसलीच आहे। ह्या माणसाला तर मी कोळशापेक्षा ठीक समजत होती, पण नाही, हाही त्यातलाच आहे, बायकोच्या ताटाखालचं मांजर। बोका नाहीच बोलणार, कारण मांजरच आहे हा। पुरुषासारखा पुरुष असताना हा तर ह्याने कधीतरी स्वतःसाठी स्टँड घेतला असता, कधीतरी तोंडातून आवाज काढला असता, पण नाही, घारीला बघून ह्याच्या तोंडचं पाणी पळते ना। एवढी डॉमिनेटिंग बाई आहे ना ही ढेमशी, ते हिच्या या वागणुकीवरनच मला समजलं। आजकाल मंडळी न्यूज मध्ये कितीतरी प्रकरणं समोर येत आहेत,
नेहमीच लोक पुरुषाला दोषी ठरवून मोकळे होतात, पण कधी कधी ना एक स्त्री ही तिच्या स्त्रीपणाचा फायदा घेत असते. स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या हौसेपोटी कळत न कळतपणे त्या पुरुषाचा गैरवापर करते, त्याला कमी लेखते. आपण काहीतरी अचीव केलं आहे तर आपल्या लाईफ पार्टनरला कमी लेखतात आणि अशीच डॉमिनेटिंग ही ढेमशी वाटते मला ओव्हरऑलच तिच्या या वागण्या बोलण्यातून. आणि ही वेतना काकूंसोबतच अशी नाही वागत, तर स्वतःच्या सख्या भावासोबत देखील ही अशीच वागते. ज्या टोन मध्ये ही बोलते ना त्या भावासोबत, ते मला कित्येक वेळा खटकलं आहे. ठीक आहे, तो जॉब नाही करत आहे, हिच्याकडे राहतोय, पण हिने हे विसरायला नको ना की हिचा सक्का भाऊ आहे तो. लहानाचे मोठे हे एकत्रच झाले आहेत. मोठी बहीण ही आई समान असते. मग निदान हा विचार करून हिने वागलं पाहिजे की नको त्याच्यासोबत, पण नाही, ही अशी वागते त्याच्यासोबत जशी काय उपकारच करते त्याला सांभाळून. अगं नाही जमत आहे त्याला सांभाळायला तर जा सांगायचं ना, पण नाही, तेही नाही जमत ना. सगळीकडे नुसता तुला स्वतःचाच मोठेपणा मिरवायचा असतो ना. आणि आव तर अशी आणते ही मंडळी जसं की माझ्या भावाला मीच सांभाळते. तो अजून जॉब पण नाही करत आहे, जॉबच्या शोधात आहे, तरी पण सगळं काही मीच करते त्याचं. पण हे नाही सांगणार की सगळी घरातली कामं त्याच्याकडूनच करून घेते ते. सगळ्यांनीच हिच्या इशारावरती नाचायचं, सगळ्यांनी हिच्या मनासारखं करायचं. एवढ्या लोकांनी या बाईला त्या व्हिडिओ खाली झापलं होतं, पण मस्ती किती ना हिच्या अंगामध्ये. बसल्या बसल्या ढेमशीने त्या कॉमेंट्स देखील डिलीट केल्या होत्या. एरवी तर ही बाई बोलते ना की मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी स्प्रेड करण्याचं काम करते. मी माझ्या व्हिडिओमध्ये अजिबात नेगेटिव्हिटी दाखवत नाही, अजिबात मला आवडत नाही हे सगळं. झालेल्या गोष्टींमध्ये मी अडकून राहत नाही. जर त्याच गोष्टींचा विचार केला तर कधी प्रोग्रेस नाही होणार. मग दुसऱ्या दिवशी नवऱ्याला घेऊन अशा कॉमेंट्सची काही गरज नाही असा व्हिडिओ का बनवलास ग ढेमशी? तसंही बसल्या बसल्या सगळ्या कॉमेंट्स डिलीट केल्याच होत्यास ना. आणि काय ग, तू डिलीट केलेल्या कॉमेंट्स वेतना काकूंनी कुठना रीड केल्या ग? वेतना काकू तर ऑफिसला गेले होते, मग त्यांनी कधी त्या कॉमेंट्स रीड केल्या? तो जो व्हिडिओ होता ना मंडळी, मी तुम्हाला सांगते पूर्णपणे स्क्रिप्टेड होता. कारण हेच बघा ना यांचं कॉन्व्हर्सेशन कसं होतं ते. काय मग कसा होता तुमचा दिवस आजचा? आणि डायरेक्ट त्या कॉमेंट मी वाचल्या. काय कशा कॉमेंट्स करतात? अरे वा, दिवस कसा होता त्यावरून डायरेक्ट कॉमेंट्स वरती कुठे घसरला तो तुम्ही काकू? आणि काय तर म्हणे त्या कॉमेंट्स वाचून अजून 10 लोकांच्या आयुष्यात नेगेटिव्हिटी कशाला पसरवू म्हणून मीच काढून टाकल्या. हो का? मग व्हिडिओ मध्ये तरी कशाला एवढी हायपर होत होतीस ग? व्हिडिओ तरी कशाला काढायचा होता या विषयावरती? ह्या सगळ्याची काही गरज होती का? 10 लोकांच्या आयुष्यामध्ये नेगेटिव्हिटी पसरणार त्या कॉमेंट्स वाचून, पण ज्या 45,000 लोकांनी तुझा व्हिडिओ बघितला त्यांच्या आयुष्यात तुझ्या व्हिडिओमुळे नेगेटिव्हिटी पसरली, त्याचं काय ग ढेमशे? आणि हे दरवेळी नवऱ्याला घेऊन रडत रडत बसण्याची काही गरज आहे का? चॅनल तुझं आहे ना, मग जबाबदारी ही तूच घे ना तुझ्या चॅनलची. नवऱ्याच्या सपोर्टची काय गरज पडते ग दरवेळी तुला? उद्या त्याच्या कामामध्ये काही चुका झाल्या तर त्याच्या वतीने तू जाणार आहेस का त्याच्या बॉसकडे माफी मागायला? नाही ना, तो स्वतःच मॅनेज करणार आहे ना. तसंच तुझं तू कर ना मॅनेज. आणि काय ते कसे लोक आहेत, 15-20 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये काहीच नव्हतं का शिकण्यासारखं? किती गोष्टी होत्या शिकायला. अगं बाई, पुरे कर आता. तूच दुसऱ्याच्या जीवावरती मोठी झाली आहेस आणि तू काय लोकांना चांगलं शिकवणार आहेस ग? ह्याचे त्याचे व्हिडिओ बघतेस आणि स्वतःचं कॉन्टेंट क्रिएट करते. याच्या व्यतिरिक्त तर तुला काही येतच नाही. स्वतःचं असं काही टॅलेंटच नाही आहे दाखवायला तुझ्याकडे. मंडळी, हिच्या कॉमेंट बॉक्स मध्ये ना एका बाईने आपल्या भारतीय स्त्रियांचा अनादर केला होता आणि ह्या बाईने तिचं समर्थन केलं होतं त्या कॉमेंट्सला तसंच ठेवून. आता ती कॉमेंट नक्की काय होती ते मला काही समजलं नाही, कारण मी जेव्हा बघायला गेली तोपर्यंत या ढेमशीने डिलीट केली होती ती कॉमेंट. कारण खूप लोकांनीच त्या कॉमेंट खाली देखील ढेमशीला सुनावलं होतं. पण मला माझ्या मंडळींकडून समजलं होतं आणि ढेमशीच्या कॉमेंट मध्ये देखील काही ताई बोलल्या होत्या की ती बाई भारतीय स्त्रियांबद्दल एवढं वाईट साईड बोलते, तरी तिची कॉमेंट तू का ठेवली आहेस? खूप काही बोललं गेलं होतं, पण हिने काय उकी चू नाही काढला तोंडातून. काय ग ढेमशे, जास्त शानी समजतेस का ग बाई तू स्वतःला? विसरू नकोस तू पण एक भारतीयच आहेस. ते तिकडे अमेरिकेमध्ये गेली आहेस नवऱ्याच्या जीवावरती म्हणून हवेत उडू नकोस, समजलंस ना? भारतीय स्त्रियांचा एक बाई तुझ्या इथे येऊन अपमान करत होती आणि तू काय ग माती खात होतीस का की अजून काहीतरी खात होतीस? एरवी तुला नेगेटिव्हिटी नको असते ना, मग तुझ्या कॉमेंट बॉक्स मध्येच एवढं सुरू होतं तेव्हा तुझ्या डोळ्याची बटणं झाली होती का ग? मंडळी, तुम्हीच विचार करा, ह्या अशा बाईला सपोर्ट करण्यात काही अर्थ आहे का जी आपल्या भारतीय स्त्रियांचा अपमान होताना दिसतोय तरी पण गप्प बसली होती?
स्वतःची चूक लपवण्यासाठी. हिचा 98% ऑडियन्स हा भारतीयच आहे. ज्यांच्या जीवावरती ही घारी मोठी झाली आहे त्यांच्यासोबतच ही अशी बेईमानी करते. या बाईला ना आता हिची जागा दाखवणं खरंच खूप गरजेचं आहे. मंडळी, जर कोणी त्या बाईची कॉमेंट वाचली असेल ना तर नक्की माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये ती कॉमेंट मला सांगा, जेणेकरून हिच्या अंधमंद भक्तांनाही समजेल की ही बाई किती फालतू आहे. अशा सगळ्या कॉमेंट्सचं समर्थन करत होती ते. काय तर म्हणे, मुलांना आम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे म्हणून आम्ही त्यांना सगळ्या सिच्युएशनची सवय करून देतोय. अगं बाई, आलीस का परत वांगोवरती? वांगोने मागे हा डायलॉग मारला होता, ढापलास का परत तिचा डायलॉग? शी ग शी, तुझ्या इतकी चिकट स्वभावाची बाई कधीच नाही बघितली मी. लाज शरम विकून खाल्ली आहेस ग बाई तू. किती तुला काही बोला पण फरक पडतच नाही तुला कधी. मुलांना स्ट्रॉंग बनवायचं आहे बनव, पण ही कोणती पद्धत आहे ग ढेमशे? आणि अगं एवढ्या सुट्ट्यांचे वांदे होते वेतना काकूंचे, तर मग आधीच नीट प्लॅन करून सगळं करायचं होतं ना. नंतर एवढं बाऊ करण्यासारखी काही गोष्टच नव्हती. मंडळी, त्या दिवशी बघा भांड्यांवरून मी बोलली होती ना की हिच्याकडे भांडी नाही आहेत, तर मग भारतात येण्याची का वाट बघत बसली आहे? एरवी तर ही घारी गोरी सगळं काही ऑनलाईन मागवत असते ना, मग भांडी पण ऑनलाईन मागवायला काय प्रॉब्लेम होतो हिला? तर माझं ते पॉडकास्ट ऐकलं वाटते घारी गोरीने आणि तिला देखील पटलं, तर लगेच आता ऑनलाईन भांडी मागवली आहेत. 2 दिवसापूर्वीच भांडी आली होती, पण मला तुमच्या समोरच हे उघडायचं होतं. सरळ सरळ सांग ना ग ढेमशे, कॉन्टेंट नाही म्हणून दुकान मांडून बसलीस ते. वेतना काकूंना आजकाल वांगो आवडायला लागली. हो, वांगो म्हणजे युरोपची वांगो नाही हो, तर वांग्याची भाजी. फ्रीज मध्ये एवढ्या भाज्या आहेत, पण वेतना बोलले तू वांग्याचीच भाजी बनव. ढेमशीने जी पावभाजी बनवली होती ती पावभाजी कमी आणि मिसळ जास्त वाटत होती. किती पाणी टाकून ठेवलं होतं. अशी कोण पावभाजी बनवते का हो मंडळी? आणि आजकाल ढेमशी पण जेवण कसं झालं आहे त्याचा रिव्ह्यू देत नाही बसत. वांगोच्या पॉडकास्ट मध्ये ज्या ज्या चुका मी दाखवते ना त्या चुका ही ढेमशी अवॉइड करायला बघते. हिला वाटते हिचं हे वागणं आपल्याला काही समजतच नाही आहे. पक्की बनेल आहे ही ढेमशी. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.